बाबा धीरसिंगजी महाराज यांची निर्गुणपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण करण्यासंदर्भात एका भावपूर्ण श्रद्धांजली सभेचं आयोजन माजी महापौर आदरणीय भगवानजी करणकाळ यांनी गल्ली नंबर 2 येथील तेली भवन येथे 16 डिसेंबर रोजी आयोजित केले होते। या सर्वपक्षीय सभेत जवळपास सर्वच पक्षांचे मान्यवर व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई धर्माचे मान्यवरही उपस्थित होते। प्रमुख वक्त्यांनी आपल्या शोक श्रद्धांजली भाषणातून बाबा धीरसिंगजींच्या हत्येचा तीव्र निषेध करीत पोलीस प्रशासनाकडून मारेकरी सापडला नसल्याने तीव्र नाराजीही व्यक्त केली आणि त्यासाठी उपोषण करावयास सर्वांचेच एकमत झाले। परंतु मनपा निवडणूक लागली असल्याने आचारसंहिता लागली असल्याचा उल्लेख करीत श्रीमान भगवानजी करणकाळ यांनी उपोषण करता येईल किंवा कसे याबाबत चर्चा करण्याचा आपल्या भाषणात सल्ला दिला। सन्माननीय भाजपा पक्षाचे प्रवक्ता आदरणीय संजयजी शर्मा यांनी आपल्या भाषणातून उपस्थित शीख बांधवांना जोपर्यंत आरोपी पकडले जात नाही तोपर्यंत पगडी न बांधण्याचा गुरुद्वारातील प्रबंधकांना सल्ला दिला व एक शिष्टमंडळ बनवून ज्यात 4-5 शीख बांधव घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मंत्रालयात भेट घेऊ असे मार्गदर्शन केले। या दोघांसाठी सभेत उपस्थित शीख बांधवांनी जोरदार समर्थन केले। याप्रसंगी शीख धर्माचे धर्मगुरू अँथनी शाळेचे फादर अल्हाज साबिर सेठ महाराज, संजयजी शर्मा, शुभांगी पाटील, मुझफ्फर हुसेन, गुड्डू काकर, जमील मंसुरी, फारुख पटेल, अय्यूब खाटिक व मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजक प्रथम महानगर पुरुष आदरणीय भगवानजी करणकाळ माजी महापौर मनपा यांचे श्रोत्यांनी कौतुक केले की त्यांनी हा कार्यक्रम ठेवून संत धीरसिंगजी बाबा यांच्याविषयी असलेली आस्था व प्रेम दर्शवून अपराध्यांना आम्ही माफी करणार नसल्याचा इशारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरवासियांपर्यंत व पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचविला आहे। आजची बैठक बोलवली होती। कार्यक्रमाचे अध्यक्ष भाईसाहेब, बैठकीचे नियोजक आणि निमंत्रक प्रथम महापौर आदरणीय भगवान बापूजी, उपस्थित सर्व पक्षीय मान्यवर, नेते मंडळी, पदाधिकारी आणि समोर बसलेले सगळे धुळेकर बंधू, काही मोजक्या संख्येत उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी, अगर है शौक मिलने का तो कर खिदमत फकीरों की, अगर है शौक मिलने का तो कर खिदमत फकीरों की, ये जौहर नहीं मिलता अमीरों के खजाने में। आयुष्यात तुम्हाला तिजोरीत संपत्ती ठेवता येईल, सोनं ठेवता येईल, हिरे माणिक मोती ठेवता येईल, पण ही जी संपदा आहे ना संत परंपरेतली, ही फार नशिबाने आणि तुमच्या उत्तम कर्मामुळेच तुमच्या सहवासामध्ये सानिध्यात येत असते। खरं तर धीरसिंग बाबाजींचे या धुळे शहरावर अनंत उपकार आहेत। कल्पनाच करवत नाही की अशा महान विभूतीचा, संत व्यक्तीचा निर्घृणपणे त्याची हत्या होऊ शकते। हत्या करणारा वेडा आहे असं म्हणून त्याला निग्लेक्ट केलं जातं। वेड्या माणसाचं एक वैशिष्ट्य आहे, तो एकालाच मारत नाही, तो 1, 2, 3, 4 अशा लोकांना मारत असतो। हा माणूस 90 दिवसापूर्वी त्या गुरुद्वारामध्ये तो वेडा असून सुद्धा नियोजन करतो आणि बरोबर त्या धीरसिंग बाबावरच तो अटॅक करतो, तेही कॅमेरा नसलेल्या जागेवर, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा नाही। या सगळ्या नियोजनात त्या गुरुद्वारामध्येच असणारी कोणीतरी व्यक्ती ही त्याला कारणीभूत असू शकते। आणि हे एक लक्षात ठेवा, या जगात तुम्ही कुणापासूनही केलेला अपराध लपवू शकतात, अगदी पोलिसांपासून सुद्धा, पण स्वतःच्या आरशासमोर तुम्ही जेव्हा उभा राहणार, चेहरा बघाल ना, तुम्हाला तुमच्याच नजरेत तुमच्या समोर तुमच्या मधला तो खुनी दिसेल, तो मास्टर माइंड दिसेल, तो लपून राहू शकत। आणि
आणि जो कोणी मास्टर माइंड असेल ना बापूजी, तो झुरून झुरून मरेल जोपर्यंत त्याला पोलीस त्याच्यावर अटॅक करत नाही तोपर्यंत, आणि त्याला करत नाही. खून अनेक बघितले.